पत्रकारांची काय बोला काय नाही 31 ला जाणार आहे ना 31 तारखेला जाणार आहे 30 ला मला तुम्ही देतात ना तुम्ही खोका देतात ना तुम्हाला टाकायला मुलाला गुरु गजानन गोविंद ओम गजानन श्री गजानन गुरु गजानन गोविंद पोते गण गणात मोते गणात मोते गण गणात मोते गण गणात गण गणात गण गणात होते गण गणात गण गण गजानन श्री गजानन गुरु गजानन गोविंद नामस्मरण गजाननाचे गण गणात होते. श्री गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगर खामगाव आम्ही सर्व महिला मंडळांनी एक संकल्प केला होता 2023 मध्ये की 1,11,111 मोदक आपण वाटू आणि खरंच आमचं तेवढी इच्छा पूर्ण झाली आणि पहिल्याच वर्षी आमचे 1,11,111 मोदक संकलित झाले आणि पूर्ण महाराष्ट्रातून पुणे, अमरावती, अकोला, नागपूर, सांगली, सातारा, गोवा इथून सर्व ठिकाणावरून सर्व भाविक भक्त मोदक तयार करून त्यांच्या शहरामध्ये पहिले संकलन करतात आणि सर्व मोदक आमच्या इथं खामगावला सुवर्णाताई चव्हाण यांच्या घरी संकलित होतात आणि इथून आम्ही जे पंढरपूरची पायीवारी गेलेली असते शेगावच्या गजानन महाराजांची ती पायीवारी खामगावला मुक्कामी राहते आणि खामगाववरून शेगावला वापस जाताना त्या पायीवारीच्या मागे आमच्या खामगावातील आणि आजूबाजूच्या खेडेगावातील शहरातील सगळे लोक पायीवारीमध्ये जातात आणि ती संख्या खूप मोठी असते. त्या संख्येला सगळ्या लोकांना आम्ही गजानन महाराजांचा हा प्रसाद म्हणून मोदकाचं वाटप करतो आणि आमची ही संकल्पना आहे ती वर्षानुवर्ष चालू राहो आणि सर्व भक्त परिवार एकत्रित येऊन या कार्यास मदत करो आणि पुढेही अशीच चालू राहो अशी आमची सर्वांची इच्छा आहे. गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगर खामगाव आमचे मोदक 1,01,111चा संकल्प आहे. यावर्षी खामगाववरून शेगावला जी पायीवारी जाणार आहे उद्या त्याच्यात आम्ही वाटप करणार आहे. सगळ्या मोठ्या महाराष्ट्रातनं मोदक येतात. पुणे, नागपूर, गोवा, कोल्हापूर, सांगली इथून मोदक येतात आणि सगळ्या भाविक भक्तांना ते मोदक पोहोचावे हीच आमची इच्छा असते. नेमका याचा उद्देश काय? उद्देश की गजानन बाबांचे भक्त आपले पूर्ण महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही आहे. त्यांनी सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावे आणि एकत्रित यावे हीच आमची संकल्पना आहे किंवा सगळ्यांनी एकत्रित येऊन तो प्रसाद हा महाराजांना आपण त्यांच्या चरणी अर्पण करावा हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही आदर्शनगर खामगावमधल्या महिला 3 वर्षापासून हे कार्य करत आहे. याच्याही पुढे बाबा आमच्या हातून हे कार्य करून घेतील हीच अपेक्षा आहे. गजानन महाराज की जय गजानन. श्री संत गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगरमधील महिला मंडळचा हा उपक्रम आहे. पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर ते शेगाव परतीच्या प्रवासात खामगाव मुक्कामी असते आणि शेगाव जाते. त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करण्यात येते. ते पूर्ण हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे
व त्याची वितरण व्यवस्था, संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा त्यांना हातभार लावतो फक्त त्यासाठी. आणि ते सुस्थितीत झाले पाहिजे. आणि तर मोदक हे नाशवंत वस्तू आहे, ते आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त भाविकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे, हे एवढं आम्ही त्या थोडासा आमचा मदतीचा हात त्या महिला मंडळाला आम्ही देतो.